नमस्कार, मी AJR सूरज गायकवाड. तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअरवरती खूप स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षबागेमधील डाउनी मिल्ड्यू या रोगाचं प्रभावी नियंत्रण सुरुवातीपासूनच आपल्याला कसं करायचं आहे ते पाहणार आहोत. तरी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून तीही बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून आमचे प्रत्येक व्हिडिओ हे तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिसत राहतील. मित्रांनो, चला तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. डाउनी मिल्ड्यू या रोगाचं प्रिव्हेंटिव्ह प्रकारे म्हणजे येऊ नये म्हणूनच आपण याचा बंदोबस्त सुरुवातीपासूनच करायचा कसा, तर द्राक्षबाग छाटण्याच्या अगोदर आपल्याला बोर्डोसारखं प्रभावी बुरशीनाशक हे आपण फवारणीत घेतलं पाहिजे. साधारण बाग छाटायच्या अगोदर 4 दिवस अगोदर आपल्याला या बोर्डोची गच्च अशी 1% फवारणी पूर्ण बागेमध्ये आपल्याला घेतली पाहिजे. आणि बाग छाटल्यानंतर ज्यावेळेस आपण पेस्ट लावतो, पेस्ट लावलेल्या दुसऱ्या दिवशी लागलीच आपल्याला त्या ठिकाणी परत एकदा 1%चा बोर्डो हा अगदी गच्च भरपूर असं पाणी कव्हरेज घेऊन आपल्याला त्या ठिकाणी हा बोर्डो दिला पाहिजे. आणखीन पुढे आपल्याला साधारण 5 दिवसामध्ये परत एकदा साधारण 0.5%चा बोर्डो परत एकदा आपण घेतला पाहिजे, जेणेकरून या बोर्डोने काय होईल तर बुरशी, कोणतीही बुरशी असो, ज्यामध्ये डाउनी मिल्ड्यू असेल, करपा असेल किंवा आपला पावडरी मिल्ड्यू असेल, या तिन्ही रोगांचे जे इनोक्युलम आहेत, जे पोर्स आहेत, हे अगदी नष्ट करण्याचं जर काम कोण करत असेल तर हा बोर्डोच करतो. ज्या ठिकाणी आपण बाग फुटल्यानंतर इतर वाढीव खर्च, अनेक बुरशीनाशकांचा खर्च करत राहतो, परंतु हा बोर्डोच आपण जर या प्रकारे 3 वेळेस घेतला, तसं तर 4 वेळेस ही घेतला तरी फायद्याचंच आहे. परंतु आपण आयडियली 3 वेळेस हा बोर्डो आपण बाग छाटायच्या दरम्यान, मागे आणि पुढे घेतलाच पाहिजे. आता तिथून पुढे आपल्याला ज्यावेळेस आपली 3 ते 4 पानाची अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस घड हा चांगला शेंगदाण्याच्या आकाराचा दिसत असतो, त्या अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ॲक्रोबॅट नावाचं जे अंतरप्रवाही बुरशीनाशक आहे ते जाणं अगदी महत्त्वाचं आहे आणि त्यावेळेस ते गेलंच पाहिजे, जेणेकरून त्याच्याने आपल्याला प्रिव्हेंटिव्ह असा त्या ठिकाणी अटकावात्मक उपाय त्या ठिकाणी होईल. आणखीन आपण त्यापुढे जाऊन M45, कुमानेल, कुप्रिफिक्स, Z78 यासारखी जी बुरशीनाशकं आहेत ती टप्प्याटप्प्याने वातावरणामधील फरक पाहून आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजेत. फेलफूट काढून झाल्यानंतर किंवा काढण्याच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी रिवर्स आणि कुमानेल यांचं कॉम्बिनेशन आपण त्या ठिकाणी फवारणीतून घेतलं पाहिजे, जेणेकरून त्याचाही आपल्याला अतिशय उत्तम असा रिझल्ट मिळेल. रिझल्ट म्हणजे कसा, तर डाउनी मिल्ड्यू येण्यापासून आपला प्लॉट थांबेल, त्या ठिकाणी झाडांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वेलीमध्ये चांगली वाढेल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल. तर मित्रांनो, अनेक बुरशीनाशकांसोबत जसं की M45 आहे, कुप्रिफिक्स आहे किंवा इतर कुठलं तुमचं जे पावडर स्वरूपातील बुरशीनाशक असेल, त्या बुरशीनाशकासोबत आपण पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ॲसिड, जे की मार्केटमध्ये संचार 40 या नावाने मिळतं, या बुरशीनाशकाची आपण फवारणी यामध्ये घेतली पाहिजे, या बुरशीनाशकांच्या सोबत घेतली पाहिजे. त्याचं प्रमाण हे 3 ml आहे. त्या बुरशीनाशकाने झाडांमध्ये चांगल्या प्रकारे फॉस्फरस वेलीला मिळेल आणि त्यामुळे डाउनी मिल्ड्यू सारखा जो रोग आहे तो त्या ठिकाणी प्रसंगी जाळला देखील जातो. म्हणून पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ॲसिड हे या बुरशीनाशकांसोबत आलटून पालटून आपण देण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर मित्रांनो, ज्यावेळेस आपण घेतो 5 ppm 10 ppm जो काय तुमचा ppmचा असतो फेलफूट काढल्यापासूनचा, त्या मध्ये आपल्याला हमखास एखादं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे, ज्यामध्ये आपण धानुका या कंपनीचे किरारी असेल या स्वरूपाचे बुरशीनाशक आपण त्यामध्ये घेतली पाहिजेत. ही बुरशीनाशक घेण्यामागचं कारण की ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस वेल ही थोडीशी ट्रेसमध्ये येते आणि त्या ठिकाणीच हा डाउनी मिल्ड्यू एंटर करण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे हे बुरशीनाशकं आपण त्यामध्ये घेतलीच पाहिजेत. त्यामध्ये कर्जेट ही घेऊ शकता, कोसाईड ही घेऊ शकता, कुठलं ना कुठलं आपण साधारण M45 घ्या, पण त्यामध्ये आपण बुरशीनाशक हे घेणं गरजेचंच आहे. रेडोमिल सारख्या बुरशीनाशकाला देखील आपण त्यामध्ये ठेवू शकता, फवारणीसाठी वापरू शकता. या स्वरूपात जर आपण पहिल्या 30 दिवसापर्यंत योग्य आलटून पालटून जी बुरशीनाशकं सांगितले त्यांच्या फवारण्या योग्य घेतल्या तर हा डाउनीचा इनोक्युलम जो पोर्स आहे, तो पोर्स हा रोग आपल्या द्राक्ष बागेमध्ये येण्याची किंचित ही शक्यता नाहीये. जर आलाच तर त्या ठिकाणी
बाय चान्स आपण हे एवढं सांगितलेलं आहे आणि ते केलं नसेल तरी हा रोग आला, म्हणजे ज्या गोष्टी मी आता सांगितल्या त्या जर चुकून अनावधानाने तुम्ही नाही केल्या नसतील, बऱ्याच शेतकऱ्यांनी बोर्डोचे 3 हात घेतले नसतील, कुणाचा आंतरप्रवेशनाशकाचा सुरुवातीचा हात चुकला असेल तर हा रोग येण्याची शक्यता आहे. आणि ज्यावेळेस हा रोग आलाय म्हणून तुम्हाला ज्यावेळेस कळतं त्यावेळेस या रोगाने बरंच नुकसान तुमच्या द्राक्षबागेमध्ये केलेलं असतं. बाय चान्स हा घडांवरती देखील ताबा या रोगाने मिळवलेला असतो. त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी करायचं काय आहे तर साधारण 200 लिटर पाण्यासाठी 250 ग्राम मोरचूद, त्या ठिकाणी 150 ग्राम चुना आणि अर्धा ते 1 ग्राम प्रमाणामध्ये झिंक याची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी एक शेवटचा उपाय म्हणून आपण त्या ठिकाणी ही फवारणी घेऊ शकता. याची देखील तुम्हाला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळू शकतात. ही फवारणी ज्यावेळेस प्रचंड 27-28 दिवसांमध्ये घड तुमची जात आहेत, साधारण 10-15 घड एका झाडावरती तुम्हाला दिसत आहेत, या स्वरूपामध्ये 5-10 घड जरी दिसत असली तरी तुम्ही ही फवारणी घ्याच. या फवारणीचा चांगला फायदा तुम्हाला निश्चितच होईल. मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही पहिल्या 40 दिवसांमध्ये डाउनी मिल्ड्यूवरचं नियंत्रण करण्यासाठी हे उपाय केलेत तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. तर या स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाउनी मिल्ड्यू या रोगावरती सुरुवातीच्या काही टप्प्यांमध्ये कसं नियंत्रण करायचं ते पाहिलेलं आहे. तर पुढे आता आपण आणखीन जी काही आपल्याला समस्या असेल त्याच्यावरती आपण व्हिडिओ घेणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला परत एकदा सांगतोय, सबस्क्राईब करा आणि प्रत्येक जणाला आपल्या चॅनलची व्हिडिओची लिंक ही शेअर करा. धन्यवाद.